नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज. सध्या आपण पाहतात अनेक वारकरी हे विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत. कोणी गाडीने जाते, कोणी पायी जाते. परंतु आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत, तळेगाव स्टेशन, यशवंतनगर या भागात आहोत. तर आपण पाहू शकता एक सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपण देवाच्या मंदिरातच जायला पाहिजे, परंतु तसं नाही. आपण घरी राहूनसुद्धा देवाची भक्ती करू शकतो. त्याचं एक मूर्तिमंत असं उदाहरण आपल्यासमोर आहेत. तर हे जे कलाकार आहे ज्यांनी काढलेली रांगोळी ते आज आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगावी पहिले ती. माझं नाव भाग्यश्री आशिष देशपांडे. बरं. मी तळेगाव दाभाडे ते स्टेशनच्या जवळ राहते. बरं. आणि मी आर्टिस्ट आहे. पोर्ट्रेट रांगोळी आणि कॅनव्हास पेंटिंग वगैरे करते. बरं, आता ही जी रांगोळी तुम्ही रेखाटलेली आहे याच्यातून नक्की काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे, काय आहे नक्की ह्याच्यामध्ये? मी दरवर्षी वारीवरती रांगोळी काढते. म्हणजे आपण वारीला माझ्या आर्ट थ्रू मी काहीतरी करते. बरं. तर यावर्षी मी विचार केला की थोडंसं आपण वेगळं काहीतरी करू. बरं. म्हणून मी एक विठुराया आणि आपण वारीला चालत जातो. बरं. तर त्याची एक वाट काढली आहे आणि त्या वाटेवरचे सगळे वारकरी, मग वारकऱ्यांमध्ये सगळ्या वयाचे, सगळ्या वेगवेगळ्या मुलं असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, सगळे असतात. बरं. त्यामुळे मी त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला की एक मृदंगवाला, एक म्हातारा माणूस आहे, एक लहान मुलगा आहे, मुलगी आहे. अशी मी सगळी गोष्टी त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. बरं, आता ही जी साधारण रांगोळी काढली ह्याला किती वेळ लागला आपल्याला काढायला? ह्याला मला 3 दिवस लागले. 3 दिवस म्हणजे कसं नक्की केलं? मी रोज एक 7 ते 8 तास काम करत होते. बरं, आता ही तयारी कशी केली बाबा? तुम्हाला संकल्पना कशी सुचली बाबा असंच काय काढायचं आहे? ते मला एक वाटे थ्रू दाखवायचं होतं विठुराया. मग त्या थ्रू मी एक रफ स्केचेस केले थोडे की काय काय वेगवेगळं दाखवता येईल. मग त्याचं आधी पूर्ण ड्रॉइंग करून घेतलं. त्याला 1 दिवस गेला ह्या सगळ्या तयारीला. मग नंतर रांगोळी वरपासून खालपर्यंत करत. बरं, आता ह्याच्यासाठी मदत तुम्हाला कोणी केली का तुम्ही एकट्यानेच काढली सगळं? पहिले आम्ही 2 दिवस केले. मग नंतर टीममधले आहेत माझ्या. तिसऱ्या दिवशी आम्ही 2 जणांनी मिळून केलं उरलेलं. बरं. आणि आता ह्याच्यामध्ये रंग भरलेत ते सगळं पूर्ण रांगोळीचं आहे? पूर्ण रांगोळी आहे. ओके, धन्यवाद. मॅडम मला हे सांगा, आता ही जी रांगोळी तुम्ही काढली परंतु ह्याचं एक कुठेतरी सुरुवात झाली असेल, नक्की काय सुरुवात होती ती? सुरुवात मला लहानपणापासूनच आर्टची आवड आहे. मी सरस्वती विद्या मंदिर शाळेमध्ये होते. तर शाळेत असतानाच मी ड्रॉइंग वगैरे भरपूर काढायचे. तेव्हापासूनच रांगोळी पण तेव्हापासूनच करत गेले. नंतर मी अप्लाय आर्टमध्ये एज्युकेशन केलं आहे पुण्यात अभिनव कॉलेजला. मग तेव्हा सुद्धा मी सगळं आर्ट रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकले. मग असं करत करत ही सगळा प्रवास चालू झाला. बरं, आता ही जी रांगोळी काढली तुम्ही गेल्या वर्षी सुद्धा अशी काय रांगोळी काढली होती असं सांगता, मग त्याच्याबद्दलची काय एखादी आठवण सांगता येईल का आपल्याला? गेल्या वर्षी मी एक म्हाताऱ्या आजींची रांगोळी काढलेली. विठ्ठल आणि आजी वारकरी असं रांगोळी काढली होती. तर मी पुण्यात वारकऱ्यांची आधी फोटोग्राफी केली होती. तर त्यातनं मला तिथे एक आजी खूप मस्त होत्या, त्यांचे एक्सप्रेशन्स वगैरे खूप छान होत्या. मी त्यांचे फोटोज काढलेले. मग नंतर मी त्यांची रांगोळी काढलेली आणि ती इतकी हुबेहूब आलेली, खूप सुंदर आलेली आणि सगळ्यांनाच आवडलेली. पण मला असं वाटत होतं की ती त्या आजींपर्यंत, ज्यांचा फोटो काढला त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. पण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता किंवा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. आणि त्या रांगोळीचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की तो व्हिडिओ त्यांच्या नातीपर्यंत गेला. आणि मग त्यांच्या नातीनी त्यांना ती दाखवली. मग आमची ओळख सुद्धा झाली. मग कळलं की त्या कात्रजलाच राहतात. मग अशी एक ओळख त्यातून तयार झाली. खूपच छान आठवण आहे. आणि आता हे जे तुम्ही भरपूर पेंटिंग केलेले आहेत तर हे नक्की कसं सुचतं तुम्हाला, की डोक्यात येतं काही कल्पना का तुम्ही स्वतः असं जे रेखाटता ते येतं आपोआप असं काही? दोन्ही असतं. काही वेळा काही घडामोडी असतात रिसेंटवाल्या किंवा काही सण असतात त्या रिलेटेड काहीतरी काढते, किंवा काही वेळा लँडस्केप असतात. तर बरेच वेगवेगळे विषय मला काढायला आवडतात. मग वेगवेगळ्या विषयांवरती मी काम करत असते. ओके, धन्यवाद. मॅडम मला हे सांगा, आता आपण ही जी कला एवढी सुंदर अशी तुमच्याकडे आहे, आपण नेहमी म्हणत असतो की विद्या ही दिल्याने वाढते. तर असं काय तुम्ही पुढच्या याच्यामध्ये आहे का तुमचा विचार की बाबा आणखी लोकांना आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ किंवा प्रशिक्षण देऊ, काय सांगाल आपण? हो, आहे ना. या प्रकारचे आर्ट करणारे खूप कमी जण आहेत. आणि खूप जणांना माहीत पण नसतं की अशा प्रकारे पोर्ट्रेट काढले जातात रांगोळीत. तर मला असं वाटतं की मी ही कला सगळ्यांना शिकवावी. मग तेवढं आपल्या रांगोळी कलेचा पण प्रसार वाढत जाईल. आता मी रांगोळीची एक ऑफलाईन बॅच आता घेतेय. त्याच्यानंतर ऑनलाईन बॅच चालेल. आधी पण मी बॅचेस घेतल्या आहेत. आधी ज्या मी ऑनलाईन बॅचेस घेतल्या त्यात जर्मनीचे पण स्टुडंट होते. तर लोक खूप आवडीने शिकतायत ही कला. आता साधारण किती, म्हणजे तुम्हाला किती विद्यार्थी आले आता? 40 जण आहेत, 2 बॅचेस.
बरं. आणि तुम्ही काय मी असं ऐकलं की तुम्ही अयोध्येमध्ये सुद्धा जाऊन रांगोळी काढली होती, त्याच्याबद्दल काय थोडं कसं सांगाल? अयोध्येचं जेव्हा मंदिराचं काम चालू झालं होतं तेव्हा तिथला जो पहिला महोत्सव होता, तेव्हा त्यांनी बोलवलं होतं, तर तिथे आम्ही राम जन्म सोहळा रांगोळीतून दाखवला होता. बरं. तुमच्यासोबत त्यावेळेस कोण कोण होतं? तेव्हा आम्ही 14 जण होतो. 14 जणांची टीम होती आमची. ओके.